स्वामींची गम्य लीला. स्वामी गेले असंच झालं असं सर्व बघताना. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. श्रीराम गेले तेव्हा झालंच. अजून बरंच संत गेले, काय झालं असेल ते त्यांनाच माहिती. आपण फक्त जी विचार करू शकतो ह्यादेखील जास्त काय करू शकतो. तुम्ही तुम्ही माझ्यापेक्षा धैर्यवान असाल. साचा एक अक्कलकोट स्वामी देव लहान बोल बालकाबरोबर खेळू लागला. बालकच होता असे काळे वेळेचेही भान उसळत नसे. त्यावेळी एखाद्या वेळेला रागवतील तर 7-7 दिवस पार उरत नसे. त्याचा स्वभाव त्यांचा भावनिक केव्हा पाटील त्याचा काहीच भरोसा नसे. प्रसंगी इतका भयंकर शिवाय हसडत की ऐकणारा पळूनच जावा. बदफैली व्यक्ती सर बदनाम करीत की त्याची छी थू व्हावी असे भाषेत बोलत. बऱ्याचदा बोललेले वाक्य पुन्हा पुन्हा उसरीत. दर्शन येणारे लोक त्यांच्या पायावर मस्तक ठेवीत. अशा वेळी एखाद्याचा स्पर्श नको असेल तर त्याचे चरण म्हणजे मस्तक त्याच्या बोटाला अंतर राहील असंच एकदम घट्ट व असं जोराने म्हणत. त्यामुळे दर्शनात घाबरून उलटा पालटा होऊन पडेल. बहुधा खुणेनेच काही सांगायचे. हे सगळं गुढार्थ असलं तर त्यांचा अर्थ जाणून घ्यायला सेवकाला अवघड जाईल. ते जसे शिव्या देत तद्वैत ओव्या अभंग वेदमंत्र श्लोक द्वैर्य देखील बोलत. गरीब श्रीमंत प्रजा राजा त्यांना सारे सारखेच. मामलेदार न्यायाधीश कोतवाल इतकेच काय पण राजाच्या कानशिलात मारून देण्यासही त्यांना मागे पुढे पाहिले नव्हते. त्यांच्या वागण्याचा नेमका अर्थच कोणाला समजत नसे. एखादा भक्त जोशीबाच्या नजरेत आला की मनाच्या कानात गांधेल माशी जाऊन घोगवत कान उकरून रक्त काढीत रक्ताची धार लागली की महाराज हसत खेळत बोलत बसले होते. कोणीही भक्तास पुढे येऊन देणार. तेव्हा मोठ्या धैर्याने जोशींनी पुढे जाऊन महाराज सांगितलं, आपण मला मारलं तरी मी आपल्या कानातील गांधेवशी काढून टाकणार. त्या पण एक चिमटा आणून बोलल्याप्रमाणे केलंही. समर्थाने आडेकाठी केली नाही. पण जोशीबाना रक्तावलेला कान पुसून काढला तर कान अगदी नेहमीपणे दिसला. रक्तभाव कोणीकडून आला तेच कळेना. त्यावेळी शेकडो भक्त उपस्थित होते. त्या सर्वांनी याचे आश्चर्य वाटले. अशा लीलाधर स्वामी महाराजांना लहान मुलाप्रमाणे खेळणेही होते. धान्य मोजेचे मापही होते. अक्कोडात प्रथम आले, बसले खंडोबाच्या मैदानाने. नंतर खेळण्यासाठी खंडोबा देवाची मुखवटात आपल्या बरोबर घेऊन गेले. मुखवटे समाधी मठातील भिंताच्या भगदिंडीत आजही पाहाव्यास मिळतात. मुलासारख्या गोट्या खेळत त्या सुप्रसिद्ध असलेल्या बैठे ध्यान आपण पाहते. त्या मठात हाती आपण गोटी पाहतो. संपूर्ण ब्रह्माचे चलन नियंत्रित केल्या असायची ती खूण. एखादी गोष्ट करू लागली की त्या करण्यापासून थांबत नसत. हुक्का आवडू लागले तर ओढतच बसत. कधी शौचात बसले की लहान मुलापण रेघोट्या आकाडीत छोट्या दगडाचे खेळत उडार्थ बडबडत. महाराजांचे अजब खेळ. महाराज खेळण्याकरता सर्व प्रकारचे कडधान्य लागत. सुखा मेवाही लागत असे. गहू हरभरे डाळ तवडी तांदूळ राळे लाख वाटणे मसूर तसे अक्रोड बदाम खारिका वगैरे वगैरे पदार्थ केव्हा मागत असत. कोणत्या वेळी त्यांनी मनी काय येईल हे काय मागतील याचा काही नियम नसे. महाराज जिन्नस खेळण्यात लागत. यास्त बहुसंख्य भक्तगणी दर्शन येताना विविध प्रकारचे धान्य ते घेत. एखाद्या त्यांनी हरभरे मागितले असता वेळेवर देता आले नाही तेव्हा बाळप्पा म्हणाले की आय रे तुला काय कशास ठेवलं आहे. त्यापासून बाळप्पा ही वसा ठेवत असे. वाचून झालेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन डोळ्यास भक्तांची शिकवण. खास बघे गामदेवी कडक देवस्थान लोकांनी त्यांनी हे स्वामी महाराज प्रत्यक्ष शिवावताराचे मान्य केले. बिदरचे माणिकपूर्व आनंदीचे नृसिंहसुरी यशवंतराव महाराज देवमंगलदास श्री वासुदेव सरस्वती टेंबेसुरी या तत्कालीन राजकोषाने त्यांना दत्तात्रेय स्वरूप म्हणून मान्य केले होते. वेदत्त धर्मप्रकाश करते विष्णुबा उकले ब्रह्माचे विलक्षण व्यक्तित्व महान व्यक्ती विद्वान पक्के वेदांत होते. वस्तुस्थितीवर विचार करून खरे काय खोटे काय याचा पडताळा घेऊनच आपले म्हणे मांडत. वेदोक्त धर्मप्रकाश यांच्या धर्मग्रंथात त्यांनी श्री ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव आदींचे चमत्कार यथाकथित असेल अशी टीका केली होय. पण स्वामी महाराज अवतारी असल्याचे त्यांनी मान्य केले. स्वामींचे आवडते तीर्थांना आपली ओळख पटवून देत असताना स्वामीचे विविध प्रसंगी औचित स्पष्ट करणारे उद्गार काढले. एखादे ते म्हणाले, अरे आमचा वास अखंड विश्वात आहे. तथापि सह्याद्री गिरनार काशीयत्री औदुंबर मातापूर करवीर पांचलेश्वर करजगर नरसेवाडी गाणगापूर हे अगम्य विशेषा प्रतीची स्थाने आहेत. जगा